हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भगरपासून मस्त आप्पे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर आप्पे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी भगर घेतलेली आहे। यासोबतच आपण या ठिकाणी अर्ध्या वाटीलाही कमी एवढे साबुदाणे घेतलेले आहेत। आता आपण भगर आणि साबुदाणे याला भाजून घेऊयात। आता आपण या ठिकाणी एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे गॅसवर। त्यामध्ये जे आपण भगर घेतलेली आहे ती टाकूया। यासोबतच साबुदाणाही टाकूया। आता आपण याला थोडंसं भाजून घेऊया। तर आपल्या या ठिकाणी भगर आणि साबुदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊयात। तर आपल्या ठिकाणी भगर आणि साबुदाणा जे आपण भाजून घेतलेला आहे ते थंड करून झालेला आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि आता आपल्याला याला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, असं थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं आहे। जास्त पावडर करायची नाहीये। असं आपण याला दळून घेऊयात। आता तर तुम्ही बघू शकता आपल्या या ठिकाणी भगर साबुदाणा दळून झालेले आहेत। आपण याला अशा प्रकारे दळून घेतलेला आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असं। आता आपण यातलं थोडंसं मिश्रण काढून घेऊया। आपण यातलं थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 चमचे दही टाकूया। जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून दही टाकलं तरी देखील चालेल। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि याला मिक्सरमध्ये दळून घेऊया। तर आपलं मिश्रण या ठिकाणी दळून झालेलं आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि उरलेले भगराचं जे मिश्रण आहे ते आपण अजून दळून घेऊयात पाणी टाकून। तर आपण या ठिकाणी जे आपलं मिश्रण उरलेलं होतं ते देखील दळून घेतलेलं आहे। यामध्ये थोडं पाणी देखील टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ टाकूयात आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। तर आपल्या या ठिकाणी 10 मिनिटं झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हे किती छान झालेलं आहे। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया। या ठिकाणी मी जाड बारीक असं शेंगदाण्याचं कूट टाकते। 1 चमचाभर लाल तिखट टाकूया। लाल तिखटऐवजी तुम्ही या ठिकाणी मिरचीचा वापर केला तरी देखील चालेल। तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे। खायचा सोडा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी देखील चालेल। तर आपलं मिश्रण या ठिकाणी बनवून रेडी आहे। आता आपण याचे आप्पे बनवायला घेऊयात। तर आपल्या या ठिकाणी आप्पे पात्र छान गरम झालेलं आहे। आपण यामध्ये तेल टाकूयात। आपलं तेल टाकून झालेलं आहे। आता आपण यामध्ये मिश्रण टाकूयात आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि याला शिजवून घेऊयात चांगलं। तर आता आपण यांना उलटून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता किती छान हे फुगलेले आहेत। आता आपण यावर परत एकदा झाकण ठेवूयात आणि यांना
पूर्णपणे शिजवून घेऊयात आता। तर आता आपण याचं झाकण काढूयात आणि यांना चेक करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपले अप्पे या ठिकाणी झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे गरमागरम अप्पे आणि त्यासोबतच ग्रीन चटणी बनवून रेडी आहे। हे अप्पे दिसायला तर खूप छान दिसतात। आता आपण यांना फोडून बघूयात। वाव, तुम्ही बघू शकता किती स्पंजी आहे, ते मस्त स्पंजी झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा पटकन ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।